सत्तेचा फैसला होणार, 6 नगर परिषदेवर कुणाचा झेंडा फडकवणार, मतमोजणीसाठी तगडा बंदोबस्त तैनात। तर नमस्कार मंडळी, बीड जिल्ह्यातील एकूण 6 नगर परिषद निवडणुकीची 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। 3 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचं बोललं जात असतानाच अचानक ही जी प्रक्रिया आहे ती 21 डिसेंबर रोजी पूर्ण होणार असल्याचा आदेश निघाल्यानंतर आज पाहिलं तर आज 21 डिसेंबर असून 6 नगर परिषदेच्या अध्यक्षपदासह सदस्यपदाचे भवितव्य आज आजमावणार आहे। सकाळी 6 वाजल्यापासून तर दुपारपर्यंत हा निकाल जाहीर होणार असल्याचं बोललं जात आहे। 6 नगर परिषदेची निवडणूक पाहिली तर अटीतटीची निवडणूक झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। इतकंच नाही तर इतिहासामध्ये पहिल्यांदाच बीड नगर परिषद भाजपच्या ताब्यात जाणार असल्याची चर्चा बीड शहरासह पूर्ण जिल्ह्यामध्ये होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे। कारण जर पाहिलं तर गेल्या 35 वर्षापासून क्षीरसागर कुटुंबाच्या ताब्यात राष्ट्रवादीच्या मार्फत ही नगर परिषद असायची, परंतु डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्याने पहिल्यांदा इतिहासामध्ये ही जी नगर परिषद आहे ती भाजपच्या ताब्यामध्ये येणार असल्याचं बोललं जात असून आज या नगर परिषदेचा फैसला होणार असून मतदान प्रक्रिया जरी पार पडली असली तरी मतदान मोजणी प्रक्रिया आज पूर्ण होणार आहे। त्यामुळे ह्या नगर परिषदेवर कुणाचा झेंडा फडकवणार ह्याची धाकधूक सर्वांनाच लागलेली आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर परळी नगर परिषद जी आहे ती महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये अशी लढत झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाली असून ही देखील जी नगर परिषद आहे ती अत्यंत मुंडे बहीण भावासाठी प्रतिष्ठेची निवडणूक असल्याचं बोललं जात आहे। या ठिकाणी बीड जिल्ह्याचे खासदार असलेले बजरंग सोनवणे यांनी देखील ही नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावल्याचं आपल्याला ह्या झालेल्या मतदान प्रक्रियेच्या वेळेस पाहण्यास मिळालेलं आहे। झालेल्या जाहीर सभा असतील, मतदारांना दिलेले आश्वासन असतील, त्यामुळे ह्या ठिकाणी देखील अगदी रंगतदार निवडणूक झाली असून ही जी नगर परिषद आहे ती कुणाच्या ताब्यामध्ये येणार आहे याचा फैसला उद्या होणार असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे या ठिकाणी देखील सर्वांचीच धाकधूक वाढल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून गेवराई नगर परिषदेची निवडणूक झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। अत्यंत मतदानाच्या दिवशी 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी देखील झाल्याचा वाद आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे। इतकंच नाही तर भाजपच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या पवार यांच्या पती बाळराजे पवार यांना देखील पोलिसांनी अटक केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी चांगलंच वातावरण तापलं असून या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने 48 तासासह पंडित पवारांना बाहेर राहण्याचे आदेश देखील दिलेले आहे। त्यामुळे या ठिकाणी मतदान मोजणी प्रक्रियामध्ये पोलिसांचा बंदोबस्त कडेकोट असणार असल्याचं देखील बोललं जात आहे। कारण ह्या ठिकाणी कुठला अनुचित प्रकार घडू नये याची देखील दक्षता बीड जिल्हा पोलिसासह गेवराई पोलिसांकडून घेतली जाणार आहे। कारण जर पाहिलं तर पवार विरुद्ध पंडित अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे। त्यामुळे ही नगर परिषद जी आहे ते पंडितांना वाटतं आपल्या ताब्यामध्ये यावा, तर गेल्या 25 वर्षापासून पवाराच्या ताब्यामध्ये असलेली गेवराई नगर परिषद ही आपल्या ताब्यामध्ये कायम राहावी यासाठी देखील ही लढत झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे मतमोजणीच्या प्रक्रिया दिवशी या ठिकाणी कुठला अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता देखील पोलीस प्रशासनाकडून घेतली जात असून दोन्ही गटातील अध्यक्षपदाच्या नेत्यासह सदस्यपदाच्या उमेदवारामध्ये धाकधूक वाढलेली आहे। कुणाच्या ताब्यामध्ये ही नगर परिषद येते ह्याची उत्सुकता शिंगेला पोहोचलेली आहे। तर तिसरीकडे पाहिलं तर धारूर नगर परिषदेमध्ये जर खऱ्या अर्थाने पाहिले तर तिरंगी लढत झाली असली तरी मात्र भाजप आणि अजित पवार गटामध्ये ही खरी लढत झाल्याचं बोललं जात आहे। ह्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आमदार प्रकाश सोळंके यांच्या ताब्यामध्ये ही नगर परिषद असायची, परंतु त्या ठिकाणचे अत्यंत विश्वासू असलेले महादेव निर्मळ यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। महादेव निर्मळ यांना मानणारा खूप मोठा वर्ग जो आहे तो धारूर या ठिकाणी देखील आहे। त्यामुळे कदाचित ह्या ठिकाणी प्रथमच भाजपच्या ताब्यामध्ये धारूर नगर परिषद देखील येऊ शकते आणि ही देखील नगर परिषद जी आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे। कारण जर पाहिलं तर महादेव निर्मळ यांना ही प्रतिष्ठेची निवडणूक असल्यामुळे या ठिकाणी देखील चांगला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मतदान प्रक्रिया जरी व्यवस्थित पडली असली तरी मतमोजणीच्या दिवशी कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस प्रशासनाकडून सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे।
तर चौथीकडे जर पाहिलं तर माजलगाव नगर परिषदेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं. कारण जर पाहिलं तर अजित पवार गटाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके विरुद्ध अजित पवार गटाचे आमदार असलेले धनंजय मुंडे यांच्यामध्ये कुठंतरी वैर निर्माण होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. जर सरळ आणि सोप्या पद्धतीने जर राजकीय गणित जर पाहिलं असतं तर अजित पवार गटाकडे माजलगाव नगर परिषद नक्कीच आली असती, परंतु अजित दादाकडे प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांना आमच्या माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी त्यांना येऊ देऊ नका अशी केलेली मागणी, यामुळे कुठंतरी सर्वस्व गणित बिघडलं असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कुठंतरी धाकधुकीच्या निवडणुकीमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. ह्या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी अंतिम शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपचा उमेदवार उभा केल्यामुळे ह्या ठिकाणचं चित्र वेगळंच निर्माण होणार असून माजलगाव नगर परिषद जी आहे ती कदाचित शरद पवार गटाच्या ताब्यामध्ये जाणार असल्याचं बोललं जात असलं तरी मात्र आज ह्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया आहे, तिरंगी लढत झालेली आहे. तीनही ठिकाणचे उमेदवार जे आहेत, नेते जे आहेत, ह्या मतमोजणी प्रक्रियेसाठी हजर राहणार आहेत. परंतु कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस प्रशासनाकडून सर्वस्व तयारी केली जात आहे. कारण जर पाहिलं तर माजलगाव शहरामध्ये मतदानाच्या दिवशी देखील 2 गटामध्ये पैसे वाटण्याच्या आरोपावरून राडा झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासनाकडून याची दक्षता घेऊन कुठलाही अनुचित प्रकार घडू नये मतमोजणीच्या प्रक्रियेमुळे त्यासाठी देखील सर्वस्व तयारी जी आहे ती सज्ज ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे माजलगाव नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सदस्य पदाची उमेदवाराची मतमोजणी जी आहे ती अगदी व्यवस्थितरित्या व्हावी, कुठला गोंधळ गडबड होऊ नये यासाठी सर्वस्व प्रयत्न केले जाणार आहे. तर 5वी नगर परिषद पाहिली तर अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये दुरंगी लढत झाली असली तरीही मोदी आणि मुंदडा यांची प्रतिष्ठेची निवडणूक असल्याचं देखील बोललं जात आहे. कारण अंबाजोगाई नगर परिषद ही गेल्या काही दिवसापासून पापा मोदी जे आहेत ते ह्यांच्या ताब्यामध्ये असल्याचं बोललं जात आहे. ती नगर परिषद जी आहे ते मुंदडांच्या ताब्यामध्ये येणे अत्यंत गरजेचं आहे. कारण जर पाहिलं तर केज मतदारसंघाचे आमदार म्हणून मुंदडा असले तरी मात्र त्यांना अंबाजोगाई नगर परिषद जी आहे ती आपल्या ताब्यात मिळवण्यामध्ये अद्याप ही यश आलं नसल्यामुळे अगदी ही प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात आहे. मतदानाच्या दिवशी देखील ह्या ठिकाणी कुठला गडबड गोंधळ झालेला नाही. ह्याच रीतीने मतमोजणीच्या दिवशी देखील कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून त्या ठिकाणी देखील सर्व यंत्रणा जी आहे ती सज्ज केलेल्या असल्याचं बोललं जात आहे. सर्वात महत्त्वाचे जर ठिकाण पाहिलं तर बीड, परळी, माजलगाव, गेवराई ह्या 4 नगर परिषदेच्या मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये कुठलीच गडबड होऊ नये. कारण जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर भाजप, अजित पवार गट, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात आहे. कारण या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर परळीची नगर परिषद मुंडे बहीण भावाकडून जर गेली तर त्यांचा खूप मोठा अपमान असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे पाहिलं तर माजलगाव नगर परिषद अजित पवार गटाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके यांच्या ताब्यातून गेली तर त्यांचं त्या ठिकाणी देखील खूप मोठं खच्चीकरण होऊ शकतं. तर दुसरीकडे जर पाहिलं तर गेवराईचं पार्सल गेवराईला पाठवण्यासाठी अजित पवार गटाच्या नेत्याची ताब्यामध्ये बीड नगर परिषद नाही आली तर ह्या ठिकाणी पंडितांचं खूप मोठं खच्चीकरण होऊ शकतं. तर दुसरीकडे पाहिलं तर गेवराई नगर परिषद जर पंडितांच्या ताब्यामध्ये नाही आली तर पवारांचं ह्या ठिकाणी वर्चस्व कायम असल्याचं पाहण्यास मिळू शकतं. त्यामुळे ह्या ठिकाणच्या सर्वच प्रतिष्ठेच्या निवडणुका आहेत. ह्या मतमोजणीच्या दिवशी ह्या ठिकाणी राडा झाला असला तरी त्याची कुठंतरी पुनरावृत्ती पुन्हा मतमोजणीच्या दिवशी होऊ नये यासाठी बीड जिल्हा पोलीस अध्यक्षाकडून सर्वस्व तयारी केली जात आहे. आणि आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सदस्य पदाच्या उमेदवाराचं भवितव्य खुलणार आहे. आणि बीड जिल्ह्यातील एकूण 6 नगर परिषदेपैकी किती नगर परिषद कुणाच्या ताब्यामध्ये येणार आहे याची धाकधूक जी आहे ती बड्या नेत्यांना देखील लागलेली आहे. ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.